खास मान देऊन तो इथे येतोय। त्यांच्या समेत त्यांचे बंधू श्याम पाटील आणखीन एक लीजंड खेळाडू इथे उपस्थित होताना दिसतोय। वेलकम रवी दादा। कारण टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा खेळाडू, मास्टर क्रिकेटवर देखील त्यांनी अधिराज्य गाजवलं। मीरा संघाच्या बाबतीत खेळताना आज तो एका मोठ्या आजारातून बाहेर येतोय, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि त्याला दीर्घायुष्य लाभो हीच आमच्या तमाम आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेतर्फे आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं शुभेच्छा आहेत। बघा काय प्रेम आहे, अख्खा मंच खाली येऊन या क्रिकेट खेळाडूला, या लिजेंडला भेटायला येतोय, जेणेकरून निश्चितच त्याच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाहीये। वेलकम रवी दादा, तुला नक्कीच दीर्घायुष्य लाभो आणि खरोखरच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातून तो बरा होतोय, ही खरोखरच चांगली गोष्ट म्हणावी लागेल। चला, मीरा वर्सेस उमेदमान असा सामना सुरू होतोय आणि मीरा संघाला जी सेवा दिले रवी दादानं, त्यामुळे यस मीरा संघाला शुभेच्छा देण्यासाठी, कदाचित इथे सगळ्या संघांना तो शुभेच्छा देण्यासाठी इथे आलाय। श्याम पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत, आणखीन एक लिजेंड खेळाडू दिव्यांग संघातून खेळताना भारतासाठी ते खेळलेले आहेत, तो श्याम दादा एक लिजेंड खेळाडू आहे, तो देखील इथे उपस्थित आहे। वेलकम। आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यामुळे आमचा मंच पुन्हा एकदा अतिशय भरलेला दिसतोय। अमित रमेश तरे ज्यांच्या मार्फत या एकूणच कार्यक्रमासाठी संपूर्ण मंडप व्यवस्था मोफत देण्यात आलेली आहे, हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम वेलकम आणि वेलकम। चला वळूया या सामन्याकडे। नंदलालजी तरे आमच्याशी जोडलेले आहेत, पहिल्या 5 षटकांसाठी आम्ही त्यांना आमंत्रित करतोय। धन्यवाद संकेत। या ठिकाणी मी नक्कीच आभार मानतोय रवी पाटील यांचं। रवी पाटील एक असा खेळाडू होता का मीरा संघाला त्यांनी कित्येक सामने जिंकून दिले आणि तो असा एक खेळाडू, लेजेंड खेळाडू होता। नक्कीच प्रथम त्यांनी सुरुवात ओमप्रमध्ये घोडदेव संघातून पंचांची खून येते आमच्या गुणलेखालांनी सामना सुरू होत आहे। पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज जयप्रकाश येतात गोलंदाजसाठी। उमेल माल वसई संघाकडून खेळण्यासाठी एकीकडे पास झाला तर रमाकांत भोईर आणि दुसरीकडे पाहायचं तर नंदकुमार पेडवेकर अशी सलामीची जोडी मीरा संघाकडून। एक जबरदस्त अशी क्रिकेट स्पर्धा घोडबंदर मास्टर कप 2022 क्रिकेटचा महासंग्राम या मैदानामध्ये तर नक्कीच नंदलाल तरे सर, मी आपल्याला थांबवतोय। या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय घोडबंदर मास्टरच्या वतीनं। मी विनंती करतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे सरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवीजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करावा। मित्रांनो, या खेळाडूविषयी माहिती द्यायची गेली तर लक्षात ठेवा, मीरा मास्टर संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू ज्यानं अनेक महत्त्वाच्या पारी मीरा संघासाठी खेळलेल्या आहेत आणि मीरा संघाला टायटल देखील जिंकून दिलेले आहेत। 2017चा इतिहास आज रवी पाटील या ठिकाणी आहेत। मित्रांनो, 26 डिसेंबर 2017 रोजी या मैदानावर रवीला आपण पाहिलं होतं। वन मॅन आर्मी, अप्रतिम बॅटिंग, दर्जेदार गोलंदाजी, एक महत्त्वपूर्ण पारी रवीनं मीरा संघासाठी खेळली होती आणि मीरा संघाला याच मैदानावर 26 डिसेंबर 2017 रोजी मित्रांनो अंतिम फेरीमध्ये दाखल केलं होतं। ते सन्माननीय रवी पाटील आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। जुन्या आठवणी मित्रांनो, जुन्या आठवणी का पुढे येत आहेत, कारण रवी पाटील आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। त्यानंतर या ठिकाणी सन्मान केलं जातं सन्माननीय श्याम पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। अलंकार तरे यांना मी विनंती करतोय की आपण श्याम पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे। मॅचच्या दिशेने आम्ही येतोय। नंदलाल तरे सर, आम्ही आपल्या दिशेने देखील येणार आहोत। सध्या शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। खरोखर जितके विक्रम सांगावे, मीरा म्हटलं घोडबंदर मैदान, मीरा म्हटलं RK मोरवा मैदान, मीरा म्हटलं राईचं मैदान, ज्या मैदानावर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण पारी रवी पाटील यांनी खेळली होती आणि मीरा संघाला जवळपास 3 टायटल जिंकून दिली होती, हे नक्कीच विसरता कामा नये। सन्माननीय रवी पाटील आज व्यासपीठावर आहेत। एक प्रामाणिक प्रयत्न नंदलाल तरे सर, घोडबंदर मास्टर्स संघाचा एक प्रामाणिक प्रयत्न होता। तो प्रयत्न म्हणजेच रवी पाटील खास करून घरी आहेत, रवी पाटीलला आपल्यामध्ये आणायचं आहे, रवी पाटीलला पुन्हा एकदा या क्रिकेटच्या माध्यमातून खास करून पुढे आणायचं आहे, हा एक प्रामाणिक उद्दिष्ट घोडबंदर संघाचा होता।
तर या ठिकाणी आणखीन एक शुभ सन्मान करतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय घोडबंदर मास्टरच्या माध्यमातून. धीरज तरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेबांचा. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर तर सर्वांचा आभार. वळतोय नक्कीच रेकॉर्ड पुढे नक्कीच आणले जातील रवी पाटील यांचे, कारण मीरा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. सध्या वळतोय चालू सामन्याच्या दिशेने, मॅच ऑन आहे. मायक्रोफोनवर आहेत माझे साथी समालोचक नंदलाल तरे सर, नंदकुमार पेडवेकर. आता चेंडू खोलवट टप्प्यात चेंडूला खोदून काढतायत, मात्र बॅक टू द बॉलर चेंडू जात आहे. एक फलंदाज बाद झाला, रमाकांत भोईर लवकर बाद झाला होता. मीरा संघाकडून बोलायचं झालं तर रमाकांत भोईर आणि राजू भोईर यांना कोण विसरणार, सलामीची जोडी असते. राजकारणामुळे राजीव भोईर साहेब थोडेसे क्रिकेट पासून दूर झालेत. आता चेंडू अमृत पाटील येतोय, एकदा येतोय आणि या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू असेल आणि मात्र तिथेच थांबवलं जाते आणि थोडासा मिसफिल्ड होते त्या ठिकाणी. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि या 2 धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 5 या धावसंख्येवर. याच दरम्यान गोडदेव गावातील उद्योजक अमृत पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मित्र अमृत, विनंती करतोय प्लीज व्यासपीठावर येऊन बस. अमृत पाटील मॅन फ्रॉम गोडदेव, भरपूर मोठे उद्योजक आहेत, त्यांना विनंती करतोय की घोडबंदर संघाच्या वतीनं ही सूचना येते की अमृत पाटील यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आता चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन मधून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला होता तहसील मिडॉनला. 1 धाव पूर्ण होत आहे आणि एका धावनं संघाची धावसंख्या होते ती 1/6. 6 रन्स लॉस ऑफ 1 विकेट इन द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हाताला जात आहे. घोडबंदर मास्टर कप 2022 क्रिकेटचा महासंग्राम या घोडबंदरच्या मैदानामध्ये एक जबरदस्त अशी स्पर्धा. आता चेंडू या ठिकाणी पाहतात, चेंडूला टॅप करता चेंडू जातो तो पॉइंटला, पॉइंट करता सीमा पार चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 10 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका होता. बिझी खेळाडू आहे भरपूर सुरेंद्र, पूर्ण कल्पना आहे. मीरा संघाला जर पुढे न्यायचं असेल तर सुरेंद्रला मैदानात असणं गरजेचं आहे. तिथे अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे, कारण की अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतोय सुरेंद्र आणि पूर्ण आता जबाबदारी असेल, कारण की नंदकुमार पेडवेकर जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत सुरेंद्रला विकेटवर थांबणं गरजेचं आहे आणि पाहायचं आहे हे दोन्ही खंदेवीर मीरा संघासाठी काय करतायत ते. नक्कीच. मात्र काय फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, उजव्या पायाचा वापर बघा खोलवर गेला. ज्या पद्धतीने ही लाईन आहे की आउटसाइड द ऑप्शन चेंडू डिलिव्हरी होत होती, बॅकफुटला गेले, आपल्या उजवा पाय बरोबर लांब नेलाय आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन काट केलाय आणि थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. तर नंबर 2 ला गोलंदाजसाठी येतात या ठिकाणी देवेन येतोय आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. उमेळमानचा संघ आपण बघतोय. उमेळमानच्या संघाने काय केलंय आगरी कोळी या समाज संस्थेच्या स्पर्धांमध्ये, तर त्यांनी क्रिकेटला ग्लॅमर आणलंय. कारण आपण बघतो त्यांचं आयोजन अफलातून असतं आणि काय त्या झोपड्या बनवणं, काय काय प्रकार. उमेळमानचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच संकेत, पुढच्या वर्षी त्या झोपड्या तुम्हाला समुद्र किनाऱ्या पाहायला मिळतील घोडबंदरच्या मैदानामध्ये, ओरिजिनल झोपड्या. क्या बात आहे. आता चेंडू एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय, चेंडू मारायचा होता ऑन साइडला. चेंडू आणि चेंडूपली यांचा काही संघर्ष होत नाही, निर्धाव जातोय चेंडू. बघा नंदलाल तरी मी तुमचा इगो हर्ट करत नाही, मला माहिती आहे तुमच्याकडे काय ताकद आहे ती, मात्र होऊन जाऊ द्या. होणार 100% होणार. आता त्याचा फुल टॉस प्रकारचा चेंडू जातो तो वाईडिश मिडॉनला. एकदा पूर्ण होते सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला पकडलं जात आहे आणि 2 धाव पूर्ण करतात ते नंदू पेडवेकर. 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 12 धावसंख्येवर. नक्कीच मैदानाचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. खासदार आदरणीय सन्मान्य राजन विचारे साहेबांनी अमित तर यांना शब्द दिलेला आहे, प्रताप सरनाईक साहेबांनी शब्द दिलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिले आहे. हे मैदान या मीरा भाईंदरमधील एकमेव मैदान असेल असा शब्द दिलेला आहे आणि ते आम्ही करून दाखवू घोडबंदरवासी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. नक्कीच. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ART चषकामध्ये आम्ही बोललो होतो की लक्षात घ्या,
जर घोडबंदर गाव म्हटलं तर निश्चितच एक ऐतिहासिक भूमी आहे. घोडबंदरचा किल्ला इतिहासात अमर आहे आणि असं असताना घोडबंदर गाव हे पर्यटन स्थळ झालं पाहिजे, ती वास्तू पर्यटन स्थळ झाली पाहिजे. नक्कीच, नक्कीच. मात्र त्या पर्यटन स्थळाकडे येणारा जो मार्ग आहे तो कसा ओळखायचा, तर त्यासाठी एक कमान असणं गरजेचे आहे आणि त्या कमानीसाठी देखील सन्मान्य अमित रमेश तरे यांनी खासदारापर्यंत पत्रव्यवहार केला आहे. गुड शॉट. आता चेंडू लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये चेंडू जाते, कदाचित चेंडू जाते तो झेल टिपला जाते मुकेशच्या रूपानं. नंदकुमार पेडवेकर एक हार्ड हिटर, एक घातक फलंदाज संकेत या ठिकाणी म्हणावं लागेल की ज्याच्याकडे एक मोठी आशा असते मीरा संघाला, म्हणजे रवी पाटील गेल्यानंतर एक मोठी आशा असते, ती आशा मात्र थोडीशी निराश होते या ठिकाणी. संकेत ना फटका अप्रतिम होता, मात्र मी कौतुक करीन ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवलंय तिथे आणि ज्या पद्धतीने हा झेल टिपलाय, अप्रतिम झेल होता. इनसाइड आउटचा अतिशय चांगला फटका मला पाहायला मिळतोय. मला रैना आठवला कारण त्याचा तो फेवरेट शॉट आहे आणि इथे नंदकुमार पेडवेकर यांनी कमालीचा चांगला फटका खेळले होते. मात्र तरी सुद्धा ते बाद होऊन परत संघाची धावसंख्या 12 असताना दुसरा गडी बाद होता. नवीन फलंदाज प्रीतम मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम याला सुद्धा आम्ही भरपूर दिवसापासून पाहतो. अतिशय चांगल्या प्रकारचा हा खेळाडू मिराज संघाला लाभलेला, अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण असतं, अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी असते. मात्र पायाचा त्या घोडबंदरच्या मैदानामध्ये आपला काय इतिहास घडविता येतो. देवेंद्र आपलं वैयक्तिक दुसरं षटक, संघाचं दुसरं आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. घोडबंदरमध्ये बोलायचं झालं तर संकेत तुला म्हणेन, या मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या विशीवर एक सगनाई देवी मंदिर आहे, तिथून आमची हद्द सुरू होते. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर जास्त उचलतोय चेंडू आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर पंच वाईट घोषित करतायत. अवांतर धावनं का नाही होईल, मात्र एक धाव येते आणि एका धावानं 2 धाव, 1+1 2 धावा येतात आणि या 2 धावानं संघाची धावसंख्या वाढून होते ती 14 धावसंख्येवर. संकेत हाच क्रिकेट नाही, हा जर क्रिकेट संपला की संध्याकाळी लगेच कोंबडवली निमित्त एक जबरदस्त अशी बॉक्स अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा घोडबंदरच्या होली मैदानामध्ये सादर होते आणि त्याची सर्व पारितोषिक जे आहेत, चषक आहेत, ती भरत भाऊराव वैती आणि प्रभाकर भाऊराव वैती यांच्या तर्फे त्यांच्या मातोश्री नानूबाई भाऊराव वैती यांच्या स्मरणार्थ आलेली आहेत. आता चेंडू ब्लॉक हॉल मधील चेंडूला खोदून काढायचं होतं. चेंडू आणि चेंडूपल्ली यांचा काय संघ, घातक चेंडू होता, मात्र व्यवस्थित पण एकदा गेदर करता आला नाही प्रीतमला. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर छोटासा रनअप घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट मारा. आता चेंडू सोडून दिला होता, पंच वाईट घोषित करतात आणि अवांतर धावा नका होईना. संघाची धावसंख्या होती ती 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स इन द सेकंड ओव्हर. 2 षटकांत दुसरं षटक सुरू आहे. आता तर चेंडू पुन्हा एकदा सोडून देतात पंच रवी तरे, पंच वाईट घोषित करतात आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या वाढून होते ती 16 धावसंख्येवर. 16 रन्स. एक जबरदस्त असं क्रिकेट स्पर्धा. या संख्येत पहिल्या फेरीतील एक शेवटचा सामना असेल. आताचा चेंडू लॉफ्ट होतोय, लॉंग ऑफला चेंडू जातोय, कदाचित चेंडू आणि झेल टिपला जातोय. या ठिकाणी बाद होतोय, प्रीतम बाद होतोय आणि मीरा संघाचा या ठिकाणी तिसरा मोरा बाद होतोय. तर यस या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आमचे या आग्रिकोली समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य कमलेजी मात्रे साहेब. यांच्या माहितीसाठी 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, आपण डीजे थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. आपली आग्रिकोली समाज स्पर्धेची स्पर्धा सुरू आहे, मात्र विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून डीजे आम्ही 2 या 3 वाजेपर्यंत थोडासा स्लो ठेवला आहे, बंद ठेवलेला आहे. विशू तरे एक अष्टपैलू खेळाडू, तरे कंपाऊंड दैसर शिकनाका इथे त्यांचं रेसिडेंट आहे. मात्र मीरा संघाकडून ते आपल्यावर डॉट चेंडू जातोय, तर मात्र चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. संकेत जर पाहायचं झालं तर प्रीतम सारख्या एक चांगल्या खेळाडूला भाकीत केलं होतं आणि झेल टिपला होता, फलंदाज बाद झाला होता. प्रीतम देवेन यांचं षटक संपलं का, संपतं फक्त 6 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. या संकेत म्हणजे किती अप्रतिम षटक टाकला सर. नाही, षटक तर अप्रतिम आहे. तुमच्या माहितीसाठी या 6 धावामध्ये त्यांनी 3 वाईट सुद्धा फेकलेत. वाईट टाकून सुद्धा जर 6 धावा देतोय तर मग याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट असेल संकेत. नक्कीच नक्कीच. आणखीन एक गोष्ट मगाशी तुम्ही बघितलं की यस तुमच्या गावात कोंबड हावलीला एक स्पर्धा आहे, बरोबर. यस, बॉक्स अँड ड्रमची ती स्पर्धा आहे. तुम्ही कोंबड हावलीचा विषय घेतलात
तुमच्या माहितीसाठी सांगतोय कोंबडावली अगोदर कशी साजरी केली जायची की कोंबड्या चोरायचे प्रकार व्हायचे, मात्र आजकाल व्हॉट्सअपवर कोंबडे पाठवतात. व्हॉट्सअपवर कोंबड्या पाठवतात तुम्हाला दाखवण्यासाठी. बाटली घेऊन या, कोंबडी आहे इकडे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडूला टॅप केलं जाते, चेंडू जाते तो पॉइंटला, पॉइंटचं क्षेत्ररक्षण, चेंडू फील्ड करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट. आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर तिसरी धाव सुद्धा कदाचित पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन विकेट संकेत. आणि या 3 धावांना संघाची धावसंख्या होते ती 19 या धावसंख्येवर. म्हणजे कुठल्याही प्रकारची बघा धाव जी मिळते ती घ्यायला पाहिजे. रनिंग बिटवीन विकेट चांगली ठेवलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता ती धाव पूर्ण करतायत. मागच्या सामन्यात हीच गोष्ट बघितली, घोडबंदर संघानं केली होती ती म्हणजे प्रभाकर आणि एकूणच ब्रायन यांनी जी धाव मिळेल ती धाव पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत होते, कारण त्यांना पूर्ण कल्पना होती या धावा जर आपण जर केल्या तर समोरच्या संघावर दबाव येईल आणि तीच गोष्ट तिथे पाहायला मिळाली. नारंगी संघ त्या गोष्टीतून सावरू शकला नव्हता. विशुद्धरे 14 ते 15 पावलांचा रनअप घेऊन आताचा चेंडू खूप टप्प्याचा चेंडू होता. उचली कलर थोडासा उचलतय, मात्र फलंदाज थोडेसे तयारीत नव्हते. चेंडू फली पहिला निघते, चेंडू नंतर निघतोय. गोलंदाजी मार्कवर आपण मुकेश यांना पाहू शकतो. एक अफलातून क्रिकेटपटू आहे. उमेळमान परिसरातील कित्येक वर्ष या मुलाला टेनिस क्रिकेट खेळताना आम्ही पाहतोय. एक अफलातून अष्टपैलू खेळाडू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची शरीरयष्टी फिटनेसवर जबरदस्त लक्ष देत असतात ते. आणि निश्चितच आपण मगाचा चेंडू जर बघितला, मगाशी तुम्ही सांगितलं 15 ते 16 पावलांचा त्याचा स्टार्ट आहे, मात्र एक गोष्ट आपण बघितली टप्पापर्यंत चेंडू ज्या पद्धतीने बाहेर वळालाय, आपल्या एकूणच बोटांचा वापर चांगला करते. हा देखील पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी होती. एज लागले, फलंदाज बाद होणार काय, क्या जेल सुटला इथे. खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी, मात्र इथे दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते. 2 धावा फलकावर. संकेत खराब क्षेत्राच्या बोलण्यापेक्षा, कारण की आज इथे उन्हाचे चटके बसतात आणि जर त्याचा झेल टिपला तर ते उन्हाची किरणं त्याला, सूर्याची किरणं त्याला झापली असतील कदाचित. पण मात्र खेळाडूने प्रयत्न चांगला केला होता, क्षेत्ररक्षाने अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला होता. 35 डिग्रीपेक्षा जास्त सेल्सिअस तापमान आहे. पुन्हा एकदा गोलंदाज लांब लचक असं स्टार्ट. आता चेंडू तेवढ्याच जोरामध्ये जातोय, तेवढ्याच जोरामध्ये चेंडूवर गेले होते. पहिला फ्रंट फुटवर आले, नंतर बॅक फुटला गेले, नंतर बाहेर आले, मात्र चेंडू काय त्यांच्या आवाक्यात आला नाही. संकेत नक्कीच माझा बघा वेगवान चेंडू होता आणि यष्टिरक्षण बघा किती अप्रतिम होतं. आजकाल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जवळ उभे राहणारे यष्टिरक्षक पाहायला मिळत नाहीत, मात्र हे आहेत मास्टर्स. मुकेश मी मास्टर मध्ये पाहतोय तर सर्वात लांब लचक असा स्टार्ट मुकेश यांचा. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न असफल होते. या ठिकाणी विशुद्धर यांचा निर्धाव जातोय. चेंडू सुरेंद्र आहेत. एकीकडे पाहायचं झालं तर दोघांची शरीरयष्टी जर पाहिजे झाली तर दोन्ही सेम असू शकेल. एकीकडे पाहायचं झालं तर स्ट्राईकला सुरेंद्र आणि दुसरीकडे पाहायचं झालं तर विशुद्धर नॉन स्ट्राईकला मुकेश. या आग्रिकोली समाज मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये लांबलचक असा जो स्टॅट जर पाहिला तर मी मुकेशचं नक्कीच नंबर 1 ला नाव घेईन. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झाला तर ऑफ्टमच्या जास्त बाहेर होता, कदाचित वाट पाहत होते का चेंडू वाईट जातोय की काय. निर्धाव जातोय चेंडू. क्या बात आहे, काय गोलंदाजी केले मुकेशनं. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, ओव्हर थ्रोईंगचा फटका बसला, त्यानंतर आपण बघितलं डॉट बॉल आला, त्यानंतर एक झेल सुटला, 2 धावा आणि त्यानंतरचे 3 चेंडू हे निर्धाव गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच अफलातून गोलंदाजी. वेल बोल्ड मुकेश, गुड टू सी यू मॅन. संकेत या ठिकाणी पाहायचं झालं तर बघितलं तर एकंदरीत या 6 चेंडूमध्ये 6 चेंडू जर तो हाताळत होता तर 6 चेंडूमध्ये त्यांनी 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. किती अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली मुकेश. आणि त्याचा जर स्टार्ट बघितला ना, स्टार्ट तर एकदम जबरदस्त असा स्टार्ट. म्हणजे आग्रिकोली समाज मंडळाच्या 22 स्पर्धा होत्या, त्या 22 स्पर्धेतून जर पाहायचं झालं तर मुकेश यांचा स्टार्ट सर्वात लांब लचक असा स्टार्ट असेल. बघा सरासरी आधी खाली येताना दिसते. पहिल्या षटकात 10 धावा होत्या, सरासरी 10 वर होती. 2 षटकानंतर धावसंख्या 16, सरासरी 8 आणि 3 षटकानंतर धावसंख्या 21, सरासरी आता 7 वर येऊन पोहोचले. त्यामुळे निश्चितच उमेळमान संघ संपूर्णपणे या सामन्यामध्ये कंट्रोलमध्ये दिसतोय. आणि राहून एक विचार मीरा संघाला की आमचा खंदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये का नाही. रवी पाटील आज आपण बघतोय मान्यवर कक्षामध्ये आहे, त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, मात्र तरी सुद्धा रवी पाटील सुद्धा पाहत असतील की येस मीरा संघाला प्रोत्साहनाची गरज आहे. नक्कीच नक्कीच
3 दिवस चालणार आपला पारंपरिक सण आजपासून सुरू होतोय. आजचा दिवस जर पाहिला तर कोंबडहवली, उद्याचा दिवस जर पाहिला मोठी होली आणि तिसरा दिवस जर पाहिला तो धुलवड, असा आपला पारंपरिक सण. आणि एकीकडे पाहायचं झालं तर 10वी माध्यमिक विद्यालयाच्या एक्झाम परीक्षा चालू आहेत. म्हणजे कालपासून जर पाहिलं तर मराठी मीडियमची परीक्षा चालू झाली. आज जर 5 जण झालं तर इंग्लिश मीडियमची परीक्षा चालू झाली. संघाची धावसंख्या आहे ती 21. 3 बाद 21, 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला संख्येत. आणि आता पाहायचं झालं तर 2 षटकं म्हणजे दोन्ही हाणामारीची षटकं, 12 चेंडूमध्ये 20 धावा यायला पाहिजे. पाहायचं कुठल्या प्रकारे मीरा संघ फलंदाजी करेल. गोलंदाज प्रशांत. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झाला तर मात्र जेल टिपला जातोय. स्वतः एसटी रक्षक एसटीच्या पाठीमागे जेल टिपतात. विश्वतरे बाद होत आहेत. चौथा मोरा बाद होतोय तो मीरा संघाचा. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण इथे जर बघितलं तर मागच्या षटकात मुकेशने जी कामगिरी केली त्या कामगिरी, भले त्याला विकेट मिळाली नाही मात्र त्यांनी थांबवलंय मीरा संघाला. आणि निश्चितच त्याचाच फरक म्हणून आपण बघतोय प्रशांत आता निश्चितच त्या पद्धतीने पुढे सरकतोय. नाही, गोलंदाजी जर पाहिजे झालं नक्कीच तुझ्या गोष्टीला मी मान देईन संकेत. कारण की पहिलं जे षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा लिहिल्या. मात्र देवेन यांनी जे दुसरं षटक टाकलं फक्त 6 धावा दिल्या. त्याच्यानंतर मुकेशचा जर विचार केला तर मुकेशने फक्त 5 धावा दिल्यात. आणि आता प्रशांत जर टाकतोय तर प्रशांतने पहिल्या चेंडूवर विकेट गडी बाद केलेला आहे. बॅट्समन नेम प्लीज. मीरा लिबॉन गोन्साल्विस यांचे वडील रॉकी गोन्साल्विस. सर, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली तर धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही तुमची वाट पाहू. आणि पाहायचं झालं तर घोडबंदरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी होतोय घोडबंदर मास्टरतर्फे. आणि सर्वांना आमंत्रित केले प्रभाकर म्हात्रे, भरत वैती आणि त्यांच्या सहकार्यामार्फत. तर सर्वांना मान दिलेले. आणि कालपासून जर मी पाहिले तर नक्कीच ज्येष्ठ जेवढे नागरिक आहे घोडबंदरमध्ये, माजी खेळाडू आहेत, गजानन डुकातरे असू दे, आनंद किनी साहेब असू दे, तर सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. म्हणजे आपल्या पूर्ण ग्रामस्थांना घेऊन घोडबंदर मास्टर चाललेला आहे. मात्र मागचे 5 चेंडू निर्धाव झालेत. मागच्या षटकातील 3 चेंडू आणि हे 2 चेंडू. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर फ्रंट फुटवर येतात. चेंडू पडतोय तो कव्हर रिव्हिजन मध्ये. या ठिकाणी पाहायचं झालं तर एक धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा येतात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 23. अजूनपर्यंत पाहायचं झालं संख्येत धावसंख्या एक तोकडी आहे. चौथं षटक पाहिलं तर 35 ते 40 धावा यायला पाहिजे होत्या. नक्कीच तोकड्या, कारण 5 चेंडूच्या इंटरव्हल नंतर या धावा येत आहेत. त्यामुळे या प्रकारच्या क्रिकेटमध्ये ही नक्कीच कमजोर कामगिरी म्हणेन मी. मात्र काही घडेल, क्रिकेटला पूर्णपणे अनिश्चितता भरलेला हा खेळ आहे, काही घडू शकतं. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर क्रॉस लाईन मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न पुन्हा एकदा त्यांचा असफल होतोय. मधल्या एसटीवरचा चेंडू सुरेंद्र खेळतात आपल्या वैयक्तिक 10 चेंडूवर. 10 चेंडू ला सामोरं जाताना 8 धावसंख्येवर आपली चेंडू पहिली चेंज करतायत. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता सुरेंद्र यांनी. आता चेंडू या ठिकाणी पाहिजे, चेंडूला कट केलाय पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू निघून जातो. एक धाव पूर्ण करताय पाहिजे दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल. तो थ्रो व्यवस्थित पोहोचत नाहीत. आणि तिसरी धाव घेता घेता मात्र या ठिकाणी गोलंदाजी चुकी होते. बॅकअप करायला पाहिजे होतं, बॅकअप चांगलं झालं नाही आणि त्यामुळे संख्येत 3 धावा जातात. आणि या 3 धावांना संघाची धावसंख्या होते ती 26 या धावसंख्या. धावसंख्या कुठल्याही प्रकारची आली मात्र मीरा संघाला 3 धावा आलेल्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे आणि ती आता काळाची गरज होऊन बसली आहे. कारण जर तुमच्याकडे भांडवलच नसेल तर तुम्ही उत्पादन काय घ्याल. नक्कीच तुम्हाला मध्ये जर शेतीमध्ये जर पीक टाकायला बियाणं नसेल तर तुम्ही शेताची काय वाट पाहणार. प्रमोद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. उमेदवार संघाकडून जर पाहायचं झालं तर हे जे गोलंदाज वापरले जातात त्यांची जर स्टार्टिंग पाहिली तर आताचा चेंडू या ठिकाणी फ्रंट फुटवर गेले होते. एसटीच्या रूपानं चौथा मोरा बाद होतो. या ठिकाणी 4 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या आहे ती 26 या धावसंख्येवर. प्रमोद बाद होतोय. आता नवीन फलंदाज गेलेला या ठिकाणी राजा घरात नवीन फलंदाज. आणि राजाला बेस्ट ऑफ लक दिलंय.
रवी पाटील यांनी राजाला बेस्ट ऑफ लक दिले. बघायचं आहे त्याच्याकडून एका दोन मोठे फटके पाहायला आवडतील. मात्र एका बाजूला आपण बघतोय अप्रतिम यष्टिरक्षण सुरू आहे ते म्हणजे नागेश यांच्या मार्फत. काय चेंडू राईज झाला होता, त्यानंतर तो कट सुद्धा झाला होता आणि त्याच्यानंतर चेंडूला पकडून यशच्या उद्ध्वस्त करणं ह्याला टॅलेंट लागतं आणि ते टॅलेंट नागेश मध्ये ठासून भरलंय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी चाललेली आहे. मग या गोलंदाजी जर चांगली चालेल म्हणून हे मीरा संघाला संकेत बांधून ठेवलेल्या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी, दिशांत टप्प्यावर फुल कंट्रोल आहे. आतापर्यंत जर बघितलं तर निश्चितच काही चेंडू वाईड आलेत, मात्र तरी सुद्धा कंट्रोल दाखवलाय खास करून मुकेश आणि प्रशांत यांनी. नक्कीच जर दुसऱ्या षटकाचा विचार केला 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या तर 5 धावा, चौथ्या षटकामध्ये जर 5 झाला म्हणजे काय प्रकारची गोलंदाजी केली. आजचा दिवस जर म्हणावं लागेल तर उमेलमाल संघाच्या गोलंदाजीला मानावं लागेल. नो डाऊट नो डाऊट, जबरदस्त प्रॅक्टिस ते करत असतात आणि पूर्ण कल्पना आहे त्यांना आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या स्पर्धांमध्ये खेळताना काय टेक्निक लागतं, काय स्टॅमिना लागतो आणि काय दर्जा लागतो या सगळ्या गोष्टींवर त्यांचं लक्ष आहे. हरीश वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन चेंडू ब्लॅक होल मध्ये टाकला होता सुरेंद्र यांना बीट करण्यासाठी आणि सुरेंद्र थोडेसे बीट झाले. ब्लॅक होल मधील चेंडू कदाचित असा चेंडू जर व्यवस्थित गेदर केला तर नक्कीच 6 धावा भेटू शकतात. पुन्हा एकदा हरीश फिरकी गोलंदाज. आता चेंडू पुन्हा एकदा अजिंक्यतारे स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न सफल होतोय आणि या पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. शेवटचं षटक कसं हाताला पाहिजे फलंदाजांनी. 2 सुरुवातीचे चेंडू निर्धाव जात आहेत सुरेंद्र. आता चेंडू लॉफ्ट होतोय, चेंडू येतो तो लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वॉट अ शॉट सुरेंद्र. आणि नक्कीच या ठिकाणी असे जेव्हा 2 चेंडू जर निर्धाव गेले तर माझा संघ मला काय बोलेल. तिसऱ्या चेंडूवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. 6 धावा करतात आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या होते ती 32 या धावसंख्येवर. राजा घरात नॉन स्ट्राईकला उभा आहे हरीश. आता चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जात आहे. चेंडू जाते 2 साईडला. दरम्यान एक धाव होतोय पाहायचा आहे. दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न. 2 धाव होत आहेत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 34 या धावसंख्येवर. यस लिबॉन आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय मला वाटतं आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू सुरुवातीचे निर्धाव गेलेले आहेत आणि राजाकडे वाट पाहतोय का मला एकातरी चेंडू खेळायला भेटेल की नाही. एक जबरदस्त अशी स्पर्धा घोडबंदर मास्टर कप 2022. हरीश आमच्यापासून दूर जाताना आता चेंडू प्लेस करतात. एकदा पूर्ण करतात पाहिजे. दुसरे धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतो. छोटा एक्स्ट्री रक्षक जातोय त्या ठिकाणी कव्हरच्या ठिकाणी म्हणजे फलंदाज क्षेत्ररक्षण थोडंसं लांब ठेवलेलं आहे. संघाची धावसंख्या होती ती 36. शेवटचा चेंडू 29 चेंडू मध्ये 36 धावा केलेल्या आहेत त्या मीरा संघानं उमेलमाल संघासमोर. एसटी रक्षक एसटीना चिटकून उभा आहे. आता चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या 4 धावांसाठी जातोय आणि या 4 धावांना संघाची धावसंख्या होते ती 40 या धावसंख्या. नक्कीच या ठिकाणी सुरेंद्रचं कौतुक करावं लागेल कारण की या षटकामध्ये तब्बल त्यांनी 14 धावा केलेल्या आहेत आणि जी धावसंख्या शॉटवर होती ती 26 वर होती. ती धावसंख्या त्यांनी नेऊन ठेवलेली आहे ती 40 या धावसंख्येवर. तर षटक संपते 5व धावसंख्या झालेली आहे ती 40. उमेलमाल संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 41 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुरेंद्र पेडवेकर यांच्यासाठी. तर निश्चितच आपण बघतोय एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारलेले आहे. सुरेंद्र शेवटच्या क्षणी आपली बॅट तळपवले असंच म्हणावं लागेल. मात्र ही धावसंख्या मोठी नाही आहे तरी सुद्धा बघूया या सामन्यात कसा काय प्रतिकार केला जाईल कारण आपण बघतोय निश्चितच हा सामना महत्त्वपूर्ण आहे. एकूणच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या समोर आहे. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे मीरा मास्टर्स, दुसऱ्या बाजूला संघ आहे उमेदमाळ मास्टर्स. आतापर्यंत कालचा दिवस गाजवला तो म्हणजे बाळकुम संघानं आणि अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. थोड्याच वेळात तो संघ देखील इथे येताना दिसेल. यानंतरच्या सामन्यासाठी देखील आम्ही कॉल देतोय. येस घोडबंदर मास्टर संघाला विनंती करतोय पुढचा सामना कुठला असेल. आय थिंक गोडदेव आणि कोळशेत या दोन्ही संघाला विनंती करतोय नाणे फिसड या प्लीज. कॅप्टन गोडदेव संघाचा कर्णधार आणि कोळशेत संघाचा कर्णधार नाणे फिसड या.
जुना बॉल द्यायचा प्लीज. भरत राऊत कुठे असतील त्यांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. भरत राऊत. पुढचा सामना आपण बघणार आहोत तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गुडदेव मास्टर्स वर्सेस कोळशेत मास्टर. दोन्ही संघातील कर्णधार लवकर इथे या जेणेकरून नाणेफेक करून घेऊ आपण. प्रत्येक सामना 5 षटकांचा होईल या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे. आणि खास करून मास्टर संघाचं मास्टरच्या या आयोजनाचं खास कौतुक करेन मी. निर्धारित वेळेमध्ये त्यांची 5-5 षटकं होताना दिसत आहेत. 5 मिनिटांमध्ये 1 षटक कंप्लीट करताना दिसत आहेत. उमेलमान मास्टर संघानं देखील तीच गोष्ट केली. वेल्डन उमेलमान मास्टर. 40 धावा आहेत. 41 धावांची गरज आहे आणि या 41 धावा कशा काय पद्धतीने पूर्ण करतील, किती वेळात पूर्ण करतील या गोष्टीकडे उमेलमानच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे बघायचं आहे ते कसे काय फाईट करतात किंवा मीरा संघ या सामन्यामध्ये अजून रंगत वाढवतील का. थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळेल. घेतोय एक छोटीशी विश्रांती. डीजे नाही वाजणार. एक्झाम चालू आहेत. येस एक्झाम चालू आहे. मात्र एकूणच या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य दिले त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जेवणाचं काउंटर अजूनही चालू आहे. जे जे संघ जेवायचे बाकी असतील मी विनंती करतोय लगेचच काउंटरवर जा आणि जेवण करून घ्या. पाठीराख्यांना देखील विनंती करतोय जर कोण जेवायचं बाकी असतील तर निश्चितच चांगली व्यवस्था सुरू आहे घोडबंदर मास्टर संघातर्फे. सर्वांना हा कॉल आम्ही देतोय. यानंतर सामना गुडदेव मास्टर्स वर्सेस कोळशेत मास्टर. चला दोन्ही जर कर्णधार आले असतील तर आपण टॉस करून घेऊया. अजिंक्य तरे प्लीज. कोळशेत कॅप्टन आलेत का? यस येतात. या लवकर या लवकर या मोहनजी. आले आले ते सांगतो का इकडेच घ्या. मोहन येतोय. मोहन करत फोनवर बोलत उलटे. चला भारत आणि मोहन लवकर या. दोघांचं काम आहे ते. येस नवीन चेंडू दिलाय का? द्या लवकर अंपायर कडे. आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा धावतं समालोचक घेऊन येतील आमचे साथी कॉमेंटेटर भरत राऊत. येस नक्कीच. मात्र आपण बघतोय टॉस साठी लवकर या. मोहनजी काय चाललंय? मेघनाथ गरज साहेब काय चालू आहे? चला लवकर टॉसला या. दमले की काय? एनर्जी लेवल डाऊन होते आम्ही समजू शकतो. याच दरम्यान आगमन होतंय या एक महत्वपूर्ण व्यक्ती गोडदेव परिसरातील सन्माननीय महेशदादा म्हात्रे यांचं आगमन होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि येस मीराबाई शहर जिल्हा काँग्रेसचा एक युवा चेहरा. त्यांचं आम्ही खास स्वागत करतोय आणि विनंती करतोय की त्यांनी लगेचच मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच अमृत पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्हाला माहिती आहे की गोडदेवचे तुम्ही खंदे पाठीराखे आहात. मात्र प्लीज मी विनंती करतोय की आम्ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अमृत पाटील आणि महेशदादा म्हात्रे गोडदेवला सपोर्ट. येस नाणेफेक झाले आणि नाणेफेक जिंकले ती म्हणजे कोळशेत मास्टर संघानं. आपला निर्णय ते लगेच कळवतील. धन्यवाद. पुढील सामन्याकडे आम्ही वळणार आहोत. मात्र या सामन्यात 41 धावा विजयासाठी आहेत आणि धावतं समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र भारत राऊत. थँक्यू. थँक्यू नंदलाल तरे आणि संकेतजी पाटील. खास मेजवानी आहे आणि आमच्यासाठी देखील खास मेजवानी ठेवली होती नंदलाल तरे सरांना. तर स्वारी कारण त्यांनी खास स्पेशल जेवण बनवलं होतं. मात्र क्षमा मागतोय नंदलाल तरे सर. नेक्स्ट टाइम नक्कीच तुमच्याकडे आम्ही नक्कीच जेवायला येऊ. फलकावर धावा जर आपण पाहिल्यात तर उमेदमान या संघासमोर लावलेल्या आहेत 40 धावा या फलकावर लावलेल्या आहेत. 41 धावेचं आव्हान आहे उमेदमान संघ ज्यांच्या माध्यमातून आपण एक सर्वात मोठी स्पर्धा पाहिली होती. आणि सातत्याने नेहमी उमेदमान स्पर्धेच्या माध्यमातून आपण काय पाहिलं तर सातत्यानं एक समाजकार्य पाहिलं. जेणेकरून आपण पाहतात आपला आगरी समाज सामाजिक संस्था जे समाजकार्य करत आहे तेच समाजकार्य उमेदमान मास्टर संघ. पहिल्या चेंडूवर लॉफ करण्याचा प्रयत्न अमेस्टन स्टोक. हा जेल होईल का? प्रयत्न केला होता विशू तोरेनं प्रयत्न केला होता जेलच्या खाली जाण्यापर्यंत. मात्र अंतिम क्षणी आपण पाहतायत तर जेल सुटला जातोय. मात्र एकाला परतावं लागेल.
एका खेळाडूला परतावं लागेल उमेदमान या संघाच्या. कोण बाद होईल? जेपी. यस, पहिला धक्का, पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. उमेदमान मास्टर. चाळीस धावेचं आव्हान एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एक तोकडा आव्हान असेल लिबॉन, कारण जवळपास म्हणायचं गेलं तर या टुर्नामेंटचा पूर्ण विचार केला तर सेकंड लोएस्ट स्कोर असेल हा. कारण पहिला लोएस्ट स्कोर आपण 36 स्कोर पाहिला होता, पहिला सामना पाहिला होता या स्पर्धेचा. खास करून नवघर आणि बालकुम ज्यांच्या दरम्यान पहिला सामना झाला होता त्याच्या दरम्यान आपण सर्वात लोएस्ट स्कोर पाहिला होता 36, आणि सेकंड लोएस्ट स्कोर आपण पाहतात या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर तो म्हणजेच 40 धावेचा. मात्र चांगली स्टार्ट मीरा या संघाच्या माध्यमातून मिळते, ती म्हणजेच एक गडी बाद. फलकावर धावा आहेत त्या एक. कोण विसरणाऱ्या मीरा संघाला, कारण या मीरा संघानं बालकुम संघाला 3 धावा काढू दिल्या नव्हत्या. उमेदमानच्या मैदानावर तीन चेंडूमध्ये 1 धाव काढू दिली नव्हती, माफ करा, याच मीरा संघानं. आणि नंबर 3चं पारितोषिक उमेदमानच्या म्हणजे रविवारी पटकावलं होतं याच मीरा संघानं. हे विसरता कामा नाही आहे. रवी पाटील आपण पाहतायत त्या ठिकाणी आहेत. आणि रवीच्या माहितीसाठी आम्ही खरोखरच यावेळेस ऑन साइडला सुरेख क्षेत्ररक्षण 2 धाव मिळतील. तर रविदादा एक प्राइज मीरा संघानं पटकावलेला आहे. या वर्षामध्ये नंबर 3चं पारितोषिक पटकावलेलं आहे उमेदमानच्या मैदानावर. 40 धावा. एक खास करून मेघनाथ घरत यांची एक मागणी आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला, की आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी एक वेगळा गणवेश असायला हवा, अशी एक मागणी मेघनाथ घरत याने केलेली आहे. जेणेकरून जे आपले पदाधिकारी आहेत ते एखाद्या स्पर्धेमध्ये येतील त्यावेळेस त्या पदाधिकाऱ्यांची ओळख संपूर्ण जनतेला होईल. हा एक प्रामाणिक उद्दिष्ट आहे मेघनाथ घरत यांचा. आणि त्या कारणास्तव जे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांचा एक गणवेश असणं खूप गरजेचं आहे. ही फक्त मागणी केलेली आहे मेघनाथ घरत यांना, आणि ही मागणी पूर्ण करणं किंवा न करणं हे मंडळाच्या हातामध्ये आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फेकी चुकीची, आणि या फेकीचं भुगतान मैदानाच्या आतमध्ये भोगावं लागेल मीरा या संघाला. मिळतील या 2 धावा. मात्र माझी देखील एक अपेक्षा आहे, मला देखील एक गणवेश हवा आहे, परमानंट गणवेश कॉमेंटेटर म्हणून. धाव संघाचा भगवान पाटील म्हणतात कॅन्सल करा, कोणालाच नाहीये, म्हणजे आमच्यासाठी आलं तर कोणालाच नाहीये. भगवान दादा 8 मध्ये मला पण इन करायला 9 होतील. धावसंख्या 6 आहे. मॅचच्या दिशेने आम्ही वळतो मित्रांनो. चर्चा सुरू राहणार आहे आणि चर्चा व्हायला हवी. मॅच व्यतिरिक्त थोडंसं वेगळं काहीतरी प्रेक्षकांना ऐकायला मिळणं खूप गरजेचं आहे. उमेदमान संघ बुलेश पाटील हे देखील आलेले आहेत. उमेदमान मास्टरचे मात्र लांबून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका विशुतरे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत. मात्र 2 धावा काही थांबू शकत नाहीयेत. आज जर विचार केला ऑड डेला ही मॅच, आणि असं वाटलं होतं की उमेदमान या संघामध्ये बरेचसे खेळाडू आज ऍबसेंट दिसतील असा एक अंदाज वर्तवला होता मी, मात्र ते दिसत नाहीये. फक्त जर विचार केला आपण सचिन पाटील हा खेळाडू जर आपण सोडला तर एक फुल टीम आज उमेदमानची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. फलकावर धावा लागतायत त्या 8. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 33 धावेची गरज विजयासाठी उमेदमान या संघाला. रवी पाटील मित्रांनो, कोण विसरणार तो दिवस ज्या दिवसाची मी चर्चा केली होती. 26 डिसेंबर 2017चं ते वर्ष मित्रांनो. आणि जवळपास ज्याच बालकुम संघानं इथे धुमाकूळ उडवला होता त्याच बालकुम संघाला पराभूत घोडबंदर संघानं केलं होतं. मात्र मीरा संघ पहिल्यांदा 2017 मध्ये मित्रांनो मीरा संघ पहिली फायनल खेळला होता. कारण मीरा संघ बराचसा बॅक फुटला होता. मात्र ती फायनल कोणामुळे मित्रांनो खेळला होता तर रवी पाटील. आवर्जून मी नाव घेईल कारण व्यासपीठावर आहेत ते आणि त्या कारणास्तव मी त्याचं नाव घेईल. मात्र त्या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं भरपूर बरीचशी माहिती आहे मित्रांनो. आणि रवीच्या जोरावर 2017 23 माफ करा 26 नाहीये तर 23 डिसेंबरचा तो दिवस होता. आणि त्या दिवशी मीरा संघ या मैदानावर अंतिम सामना घोडबंदरच्या अगेन्स्ट खेळला होता. घोडबंदर संघाने टायटल जिंकलं होतं. मीरा संघाने नंबर 2चं पारितोषिक पटकावलं होतं. मात्र राजा मात्रे यांचा बेस्ट कॅच कोण विसरणार. राज्याचा बेस्ट कॅच कोण विसरणार.
जवळपास अप्रतिम कॅच घेतला होता राजा घरातनं, हे देखील विसरता कामा नये. सुरेंद्र मात्रे यांची गोलंदाजी कोण विसरणार. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. कोण आहे बॉलर. नंदू बॉलर कोण आहे. चंद्रकांत. यस, चंद्रकांत खरोखर एक जुना आणि जाणता लेजंड क्रिकेटपटू आहे. खार्डीच्या मैदानावर या व्यक्तीला मी अनेकदा पाहिलेला आहे. यावेळेस कट केली जाते. थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 धावा काय होतील का. डेंजर झोन मध्ये आहेत भरत पाटील. पंचांचं बोर्ड उंच. दुसरा फलंदाज बाद उमेळमाण या संघाचा भरत पाटील. खार्डी कोसमाईचं मैदान कोण विसरणार आहे. चंद्रकांतला अप्रतिम कामगिरी केली होती आणि आज आपण जर बघतोय तर हा खेळाडू मिराच्या संघामध्ये पाहायला मिळतोय. लेजंड क्रिकेटपटू आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर देखील या खेळाडूकडे म्हटलं जातं आणि लाजवाब. जर चंद्रकांत 40 मध्ये इन झाला तर नक्कीच एक मिराची बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळेल. एक मोठी लांब लचक बॅटिंग ऑर्डर मिराची नक्कीच पाहायला मिळेल. कारण मोठमोठे फटके या चंद्रकांतच्या बॅटमधून मी खास करून ते खाडीच्या मैदानावर पाहिले आहेत. तोच हा चंद्रकांत यावेळेस आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 10. मुकेश पाटील उमेळमान नगरीतील एक नामवंत अष्टपल्लू खेळाडू. तर खूप मोठं नाव आणि नक्कीच या नावानं मात्र मी म्हणजे टेनिस क्रिकेटला एक ओळख दिली. उमेळमान संघाला बऱ्याचशा मोठमोठ्या व्यावसायिक संघांच्या माध्यमातून देखील मुकेश खेळलेला आहे. क्या बात आहे. आज या ठिकाणी आपण कोण पाहतोय मित्रांनो, ज्यांचा काल वाढदिवस झाला. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलासजी मात्रे. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं मात्रे साहेब तर आज केसरीनाथ भोईर साहेब आणि तुम्ही पार्टी द्यायला आलेत का कालच्या बर्थडेची. कालच्या बर्थडेची पार्टी आज दोघां मिळून. यावेळेस संधी होती ती संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये गमावली. मात्र उमेळमान संघाला देखील कमी लेखता कामा नाहीये. या संघाने देखील जरी टायटल घेतलं नाहीये तरी मात्र काही पारितोषिक उमेळमान संघाच्या नावावर आहेत. फलकावर धावा लागतायत ते 11. षटक सुरू आहे ते म्हणजे दुसरं. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत 23 स्पर्धेची मित्रांनो मालिका आणि या 23 स्पर्धेच्या मालिकेमधील आपण जवळपास 12-20 स्पर्धा खेळत आहोत. यावेळेस ऑन साइडला नो चान्स फील्ड. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा शानदार चौकार. चला 5-5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत आणि त्यासाठी आम्हाला हवा आहे तो वेळ आणि खास करून ऊन देखील जास्त आहेत आणि त्यामुळे नक्कीच लवकर आपण पहिली इनिंग संपवली तर हे आपल्यासाठी खूप लाभदायक ठरेल. यावेळेस स्टॉपेज लागतोय. चेंडू हवेत आहे. हा झेल व्हायला होता. हा झेल राजेंद्र याने घ्यायला हवा होता. का वाट पाहत राहिले एका टप्प्याच्या दिशेनं. त्या टप्प्यानं मात्र दिशाभूल केली. चेंडू मात्र निघून गेला फाईनच्या दिशेनं. 4 धावेसाठी चौकार. संघ पोहोचतोय उमेळमान 19 या धावसंख्येवर. षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि उमेळमान या संघाविषयी म्हणायचं गेलं तर NS बाइंदर स्पर्धा कोण विसरणार मित्रांनो. ही स्पर्धा जवळपास नंबर 3चं पारितोषिक या उमेळमान संघानं पटकावलं होतं. आपल्यातून कामगिरी केली होती. त्यानंतर मीराची स्पर्धा जी स्पर्धा झाली होती 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी आणि त्या दिवशी देखील उमेळमान या संघानं नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. तर आतापर्यंत आपण पाहिलं उमेळमानच्या खात्यावर 2 पारितोषिक आहेत. त्यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत. राजा घरात त्या ठिकाणी आहेत. वॉड कॅच सुपर कॅच. आणखीन एक गडी बाद उमेळमान या संघाचा. सचिन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. नागेश पाटील
बराचसा टच मध्ये हा खेळाडू आहे. वैयक्तिक आपण धावसंख्या जर या खेळाडूची पाहिली तर जवळपास 5 स्पर्धा हा खेळाडू खेळलेला आहे उमेदमानच्या माध्यमातून आणि 5 स्पर्धेमध्ये 86 धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. फलकावर धावा लागत आहेत त्या 19 धावा. माझ्यासोबत पंकज पाटील देखील आहेत उमेदमान नगरीचे एक चांगले स्कोरर. यावेळेस बॅकलिपचा वापर करतोय. चेंडू आपण पाहतो स्क्वेअर कटच्या दिशेनं मात्र मिसफील्डच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. मुकेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा शानदार चौकार. तेवीस धावा फलकावर लागत आहेत. जेवण सुरू आहे. अग्रिकट्टा जे आपण प्रवेशद्वार पाहिलं मित्रांनो या क्रीडा संकुलाचं आणि त्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच अग्रिकट्टा एक मंडप आहे आणि त्या मंडपात जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत दाखल झालेले आहेत सर्व क्रीडाप्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इतर काही गावातील त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. लक्षात ठेवा फक्त टीमसाठी नाहीये तर सर्वांसाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. सुरेख चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू मिस करतोय. एसटी मात्र मिस करतोय. हा चेंडू जवळपास निघून जातो एसटीच्या मागे. बाल बचगे नागेश पाटील असं नक्कीच मी म्हणू शकेल. सुरेख चेंडू हाताळला गेला. बॅटची एज लागून चेंडू मात्र मागे निघून जातोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. फलकावर धावा लागतायत त्या 24 धावा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. सुरेख कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तापमान जर पाहिलं आपण तर मित्रांनो 38 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. लक्षात ठेवा उन्हाचं तापमान हे 38 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्यामुळे अशा तापमानामध्ये खेळताना नक्कीच हलगर्जीपणा कोणीही करू नका. शक्यतो डोक्यावर कॅप वापरा आणि कॅप नसेल तर थंड पाण्याचा रुमाल ओला करा आणि तो खास करून तुम्ही तुमच्या डोक्यावर बांधावा. प्लेसमेंटच्या माध्यमातून यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. डीप लॉंग ऑन सुरेंद्र मात्रे चेंडूला एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. धाव संख्या 27. नागेश पाटील तर एका साईडला मुकेश पाटील. 14 धावा हवे आहेत या वर्षातील आपल्या 100 धावा पूर्ण करण्यासाठी या खेळाडूला. नागेश पाटील स्ट्राइक एंडवर. इनसाइड आउटचा फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेनं सुरेख फटका डाऊन द ग्राउंड. नंदकुमार पेडवेकर चेंडूला फील्ड करतायत. फेक देईपर्यंत फक्त एक धाव. 28 धावा. षटक क्रमांक आपण पाहतायत मित्रांनो 3रं सुरू आहे. जवळपास आपण विचार केला तर धावा विजयासाठी करायच्या आहेत त्या म्हणजेच 41 आणि याच 41 धावेचा पाठला उमेदमान संघ करतोय. सुरेख फटका. यावेळेस चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा मुकेश पाटील यांच्या बॅट मधून शानदार षटकार. थँक्यू डीजे. संघ पोचतोय 34च्या घरामध्ये उमेदमान मास्टर्स. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. मिस करतोय हा चेंडू. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. अजूनही विचार केला आपण चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या मात्र या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 7. 12 चेंडू 7 धावा. पुढील सामना आपण पाहणार आहात मित्रांनो कोलशेत वर्सेस गोडदेव या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झाला. टॉस कोण जिंकला? कोलशेत जिंकला की गोडदेव जिंकला? महेंद्र टॉस झाली. कोलशेत संघ नाणेफेक जिंकलेला आहे. मोहन घरात आपला निर्णय आपण कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करतोय तर गोडदेव आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्लीज TCP लाईव्ह शूटर्स
मिस्टर अजय विनंती करतोय की आपला कॅमेरा आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेने आपण फिरवायचा आहे. एक्सप्रेस इन चे मालक एक्सप्रेस इन चे मालक अमित एक्सप्रेस इन चे मालक काय नाव नाव काय रे विशाल नक्की ना. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय राजू ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक्सप्रेस इनचे मालक सन्माननीय विशालजी या ठिकाणी दाखल झालेला आहेत. त्यांचा छोटे भाऊ आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय घोडबंदर मास्टर्सच्या वतीनं. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजूजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून. निलेश तरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. नारंगी जगू दिलीप त्यानंतर कुमनमान संघाला देखील निमंत्रण पत्रिका दिलेली आहे वाघवीळ स्पर्धेची. त्यांचे पाठीराखे आहेत पंकज पाटील यांच्याकडे आम्ही देतोय. तर जुचंद्र संघ एखादा प्रतिनिधी असेल तर आपण यायचं आहे. या ठिकाणी फलकावर दावा लागताय त्या म्हणजेच 34. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव ज्यांचा वाढदिवस आपण काल जल्लोषात साजरा केला आणि खास ते या ठिकाणी आपल्याला पार्टी देण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय घोडबंदर मास्टर्सच्या वतीनं. संघनायक अजिंक्य तरे यांच्या शुभ हस्ते. वेलकम कैलासजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याच्या दिशेने वळतोय, सामना जवळ येतोय मित्रांनो. 35 धावा फलकावर येत आहेत. 6 धावेची गरज आहे. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते चौथं. 10 चेंडू आणि 6 धावेची गरज. यावेळेस कदाचित इजा होते, कदाचित इजा होते. प्लीज आईस पॅक मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. विनंती करतोय आयोजकांना मी, आईस पॅक मैदानाच्या आतमध्ये लगेचच जाऊ द्या. उन्ह तापलेला आहे आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर गुडलेवरून चेंडू चांगल्या प्रकारे बाउन्स झाला आणि तो चेंडू मात्र आढळला तो मुकेशच्या तोंडावर. प्लीज आईस पॅक मैदानाच्या आतमध्ये त्वरित जाऊ द्या. विनंती करतो आयोजकांना मी, आईस पॅक मैदानाच्या आतमध्ये थंड पाणी आणि आईस पॅक जाऊ द्या लवकरात लवकर. गाडीवर लवकरात लवकर जाऊ द्या विनंती करतोय. पुढचा सामना हा देखील 5 षटकांचा आहे असे आयोजक म्हणतायत. कोलशेत, आपण टॉस जिंकलेला आहात, आपण निर्णय बदलू शकता. तर जास्त इजा झाली असेल तर मी विनंती करतोय की आपण मुकेश पाटील यांना प्लीज बाहेर घेऊन यायचं आहे.
नाही कारण गेल्या टुर्नामेंटमध्ये ना बंद करत अरे हेच होते गेल्या आठवड्यात. तर थोडीशी इजा होते आणि नक्कीच संघाला माझी गरज आहे. आणि या कारणाचं आपण पाहतायत तर मुकेश पाटील मात्र पुन्यांदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेशच्या माहितीसाठी फक्त 6 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 6 धावा. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू हाताळला जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आदळतोय तो पॅडवर. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. ही 1 धाव अंकित केली जाईल. 5 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8. धाव संख्या फलकावर आपण पाहतोय 36. सुरेख फाटका आणि इथे मात्र या फाटक्यानं सामना मात्र इथे क्लिअर होतोय. उमेदमान संघ इथे विजय होतोय. पुढील वाटचालीसाठी उमेदमान या संघाला खूप खूप शुभेच्छा. मात्र या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल मीरा मास्टर संघाचा देखील इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू मीरा. वळतोय पुढच्या सामन्याच्या दिशेनं. पुढचा सामना आहे कोलशेत वर्सेस गोडदेव आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुढचा सामना देखील 5-5 षटकांचा असेल. तर नक्कीच या ठिकाणी मित्रांनो रजा घेत आहेत रवी पाटील, टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू ज्यांच्या नावावर मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये अनेक 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 असे विक्रम आहेत. सुवर्णाक्षरामध्ये ते विक्रम लिहिले गेलेले आहेत. असे नामवंत लेजंड क्रिकेटपटू सन्माननीय रविदादा पाटील हे रजा घेत आहेत. मात्र थँक्यू दादा, आपण इथे आलात आणि खरोखरच आमच्या या स्पर्धेमध्ये आपण इन झालात त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. तर वळतोय मित्रांनो मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. तुझी कोणती इच्छा आहे? ओके. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही इथे जाहीर करतोय आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय उमेदमान संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मिस्टर प्रशांत ठरतोय मॅन ऑफ द मॅच.